प्रवीणजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. आपल्या प्रश्नाचं उत्तर आपण आधी आंदोलकांकडून घेणार. विनोदजी, मला एक तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. सत्तेमध्ये 3 वाटेकरी आहेत खरं तर, मात्र आपल्या टार्गेटवर केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का? बघा, आपण या गोष्टीचा जर इतिहास पाहिला तर 2015 मध्ये दिलेलं आरक्षण खरं तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आरक्षण रद्द झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या आरक्षणाबद्दल भर काढला नाही. 2016 मध्ये ज्यावेळी कोपर्डीमध्ये आमच्या बहिणीवर अत्याचार झाला त्यावेळी लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी मराठा समाज रस्त्यावर उतरला आणि 3 वर्ष लागली. तेव्हा कुठे जाऊन त्या 2019 मध्ये ते आरक्षण दिलं. तुम्हाला सांगतो, ते आरक्षण असंच दिलं नाही, शेकडो बांधवांनी त्या ठिकाणी आत्मबलिदान दिलं या आरक्षणासाठी. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन सांगतो की ज्या पद्धतीने आज दरेकर साहेब म्हणतायत की जरांगे पाटलांनी नेमकी कोणाची सुपारी घेतली, मग तुम्ही जर असं म्हणत असाल, आम्ही असं म्हणायचं का की देवेंद्र फडणवीस साहेबांनी ओबीसी समाजाकडून सुपारी घेतली मराठा समाजाला आरक्षण न देण्याची? जर तुमचा डीएनए ओबीसी तुम्ही म्हणताय, मग या मराठ्यांनी तुमचं काय बिघडवलं? याच मराठ्यांनी तुम्हाला 2000 त्या ठिकाणी 16ला सत्तेत आणलं, याच मराठ्यांनी तुम्हाला आता सत्तेत आणलं. आणि असं असताना तुम्ही एक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही जेव्हा शपथ घेता की आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालू, त्यावेळी तुम्ही सांगताय की आमचा डीएनए ओबीसी आहे. म्हणजे कुठेतरी मराठा समाजाच्या विरोधामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा नाहीये, मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाहीये. ही आज वेळ का आली हे आपण समजून घेतलं पाहिजे. 4 महिन्यापूर्वी जाहीर झालेलं हे आंदोलन होतं आणि आता आम्ही जवळपास 1.5 महिन्यापूर्वी या आंदोलनाची परमिशन मागितली होती. आज दरेकर साहेब म्हणतायत की आज सरकार चर्चेला तयार आहे. मग सरकारने मागच्या 4 महिन्यामध्ये काय केलं? सरकारने मागच्या 4 महिन्यामध्ये चर्चेची भूमिका का ठेवली नाही? का चर्चेची दारं खुली केली नाहीत? जर तुमची न्याय देण्याची जर भावना असेल तर तुम्ही उद्या आंदोलन सुरू होणार आहे ना, आज तुम्ही का म्हणताय आम्ही चर्चेला जायचंय? एक तुम्हाला सांगतो अजून एक गोष्ट, जे राजपत्र आज काढले, जे अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनामध्ये अनेक आंदोलनांवर निर्बंध आणले होते. त्याचं राजपत्र आज का काढलं गेलं? ज्या राजपत्राचा त्या ठिकाणी संदर्भ देऊन कोर्टाने आज त्या ठिकाणी निर्देश दिलेत की तुम्हाला आंदोलन करता येणार नाही आणि खारघर नोव्हेंबरमध्ये आंदोलन करा. मुळात एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, सरकारने आपल्याला त्या ठिकाणी एक आझाद मैदानात आंदोलन करण्याचं त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने आपले मागणी मांडण्याचं त्या ठिकाणी एक स्वातंत्र्य दिलेलं आहे. हे स्वातंत्र्य कुठेतरी हे सरकार या ठिकाणी हिरावून घेऊ पाहते. बरं, सरकार हिरावून घेत आहे की न्यायालयाचा निर्णय कुठेतरी गल्लत होतीये का विनोद?